हैं क्या? नहीं हम कुछ नहीं बोल सकते, प्लीज सॉरी। नहीं हम काही बोलू शकत नाही, प्लीज सॉरी। सर केमिकल एविडेंसेस मिले? नहीं हम प्लीज नाही आम्ही काहीच बोलू शकत नाही। आम्ही फिंगरप्रिंट डिपार्टमेंटचे फिंगरप्रिंट घेतलेले आहेत। आता पुढची तपास चालू आहे, पुढे तुम्हाला कळेल। हम हिंदी में बताइए प्लीज। हम फिंगरप्रिंट डिपार्टमेंट से फिंगरप्रिंट मिल चुके हैं, अब आगे की प्रोसेस हमारे सीनियर बता रहे हैं। वो हमारे डिपार्टमेंट नहीं है। तर फिंगरप्रिंट डिपार्टमेंटचे हे लोक आहेत आणि हे कर्मचारी हे ऑफिसर्स फिंगरप्रिंट कडनं आलेले होते, ज्यांच्या हातात आपण बघितलं की झी 24 तासवर आपण बघितलं की त्यांच्या हातात जी ब्रीफकेस होती त्या ब्रीफकेस मधून ते काही पुरावे घेऊन जात आहेत। आणि फिंगरप्रिंट के अधिकारी हैं जिनका कहना है कि फिंगरप्रिंट ही लिए, बाकी कुछ नहीं। हमारे डिपार्टमेंट फिंगरप्रिंट का ही सिर्फ पेपर डॉग भी आया था। नहीं, वो हमारे डिपार्टमेंट में अलग अलग फिंगरप्रिंट्स मिले हैं सर। कितने अलग अलग बता नहीं सकते अभी, वो बात के लिए कहाँ बता देंगे सर। आपने कहाँ के लिए है क्या ये फिंगरप्रिंट के तैमूर के फ्लैट के बाहर? हम बता नहीं सकते, प्लीज सॉरी। लिफ्ट के अंदर से फिंगरप्रिंट लिए। तर फिंगरप्रिंट डिपार्टमेंटचे हे कर्मचारी आहेत आणि फिंगरप्रिंटचे काही पुरावे घेऊन ते आता निघालेले आहेत। त्यांच्या हातात ती एक काळ्या रंगाची ब्रीफकेस बघायला मिळाली आणि या ब्रीफकेसमध्ये काही पुरावे घेऊन ते आता बाहेर पडलेले आहेत। फिंगरप्रिंट्स डिपार्टमेंटला सुद्धा या प्रकरणात पाचारण करण्यात आलंय, त्याच्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आता आपण समजू शकतो की फिंगरप्रिंट्स घेण्याची आवश्यकता नेमकी का पडलेली आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण प्रशासनाकडनं येत नाहीये, त्याच्यामुळे हे प्रकरण आणखी खोलात जाऊन तपास याचा का करावा लागतोय हा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं, सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर अनेक डिपार्टमेंटला पाचारण करण्यात आलं, दया नाईकांना पाचारण करण्यात आलं, फिंगरप्रिंट डिपार्टमेंटला पाचारण करण्यात आलेलं आहे। ते नेमकं का करण्यात आलंय, फिंगरप्रिंट घेण्याची गरज नेमकी का पडलेली होती, कोण आणखी घरामध्ये आलेलं होतं का, हा अज्ञात व्यक्ती नेमका कोण होता, जर अज्ञात व्यक्ती परिचित असेल तर तो अचानकपणे घरात शिरला कसा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न झी 24 तास सध्या उपस्थित करतोय ते म्हणजे फिंगरप्रिंट डिपार्टमेंटला जर पाचारण केलं गेलेलं असेल तर हे पाचारण नेमकं का करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा काही हालचाल आपण सैफ अली खानच्या घराच्या बाहेर बघू शकतोय। काही क्राईम ब्रांचचे अधिकारी हे पुन्हा एकदा बाहेर येत आहेत, त्यांनी काही पुरावे जमा केलेले आहेत का आपण सातत्याने आढावा घेतोय झी 24 तासवर। सध्याचं हे रनिंग फुटेज तुम्ही बघता आहात। फिंगरप्रिंट डिपार्टमेंटने काही पुरावे गोळा केलेले आहेत, काही ब्लड सॅम्पल्स घेतलेत का हा सुद्धा प्रश्न आहे, मात्र त्याचं अधिकृत उत्तर आपल्याला मिळत नाहीये। इथे आपण बघतोय की काही अधिकारी बाहेर पडतायत आणि त्या अधिकाऱ्यांकडनं काही पुरावे सुद्धा जमा केले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचा सवाल आता समोर येतोय, काही अधिकारी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत का आपण बघतोय। खरं तर सगळेच माध्यमकर्मी आग्रही आहेत की त्यांनी संवाद साधावा, माध्यमांच्या प्रश्नांना नेमकी उत्तरं द्यावीत, मात्र ही उत्तरं मिळताना आपल्याला बघायला मिळत नाहीयेत। सध्या तपास करण्यासाठी मोठे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाचा सवाल आता उपस्थित होतो ते म्हणजे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करण्याची, फिंगरप्रिंट्स कलेक्ट करण्याची गरज नेमकी का पडलेली आहे। काही आणखी अज्ञात व्यक्ती इथे उपस्थित होते का, एका व्यक्तीशिवाय अनेक व्यक्ती, अज्ञात व्यक्ती घरामध्ये शिरलेले होते का, याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे या प्रकरणाची गंभीरता ही आता अजूनच वाढताना आपल्याला बघायला मिळते आहे। एक फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीम असेल, फिंगरप्रिंट डिपार्टमेंटची टीम असेल आणि त्यानंतर क्राईम ब्रांचची टीम असेल, ही सातत्याने आढावा घेते आहे। मात्र सध्या आपण बघतोय की पोलीस कर्मचारी जे आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर फारसा तणाव बघायला मिळत नाहीयेत। सध्या ते चौकशी करतायत, एकमेकांशी बातचीत करतायत आणि माहिती आजमावतायत की नेमकी काय काय माहिती मिळाली आहे त्याचा देखील आढावा घेतला जातोय आणि माध्यमांशी ते कधी संवाद साधतायत याची अर्थातच वाट बघितली जाते। मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती ही देण्यात आलेली नाहीये। अतिशय प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे, मात्र नेमकं झालं काय याचं अद्यापही उत्तर कुणालाच मिळालेलं नाहीये। काही माहिती शेअर केली जाते, काही माहिती एक्सचेंज केली जाते, पोलीस कर्मचारी, क्राईम ब्रांच यासोबतच फिंगरप्रिंट यांच्याकडनं काही माहिती कलेक्ट केली जाते। करीना कपूर खान यांनी सुद्धा आपण जो व्हिडिओ मगाशी बघितला की त्यांनी त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये फिरतानाचा हा व्हिडिओ होता जेव्हा तो हल्ला झाला, त्याच्यानंतर
करीना कपूर यांनी आढावा घेतलेला होता की नेमकं झालं काय होतं. त्यांनी चौकशी केली होती आपल्या घरातल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा, तेव्हाचा हा व्हिडिओ होता. त्यानंतर आता सैफ अली खानच्या घरामध्ये कोण आहे याच्याबाबत सुद्धा माहिती अद्याप देण्यात आलेली नाहीये. हा फ्लॅट करीना कपूर खान यांच्या नावे होता असं सांगितलं जातंय. एकूण 30 ते 40 कॅमेरे या इमारतीत आणि इमारतीच्या आजूबाजूला आहे. अगदी आपण समोर बघितलं तर एक CCTV कॅमेरा सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतो समोरच्या बाजूला. तो CCTV कॅमेरा, ह्या कॅमेऱ्याने सुद्धा अर्थातच त्या अज्ञात व्यक्तीला टिपलं असण्याची शक्यता आहे. मात्र तरी सुद्धा अद्यापही चौकशी जारी आहे, चौकशी सुरूच आहे. मात्र कोणतेही अधिकृत उत्तर प्रशासनाकडनं दिलं जात नाहीये. त्याच्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखीनच वाढते असं म्हणायला हरकत नाहीये. बॅक टू स्टुडिओ. ठीक, मनश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सैफ अली खानच्या घराजवळ आहेत आणि कशा पद्धतीने सगळ्या हालचाली आहेत हे टिपल्या जातात कॅमेऱ्यामध्ये. फॉरेन्सिक डिपार्टमेंट काही वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेले, त्यानंतर आता फिंगरप्रिंट्स या ठिकाणून घेतल्या गेलेल्या आहेत आणि काही वेळामध्ये या संदर्भात जे वरिष्ठ पोलीस आहेत ते माहिती देतील अशी माहिती या या फिंगरप्रिंट डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र काय नेमकं होतं या संदर्भात अजूनही पोलिसांकडून स्पष्टता आलेली नाहीये आणि निश्चितच माध्यमांना याची प्रतीक्षा आहे.